काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेली ही संविधान जागर यात्रा आज मकरदास खंडाळा या ठिकाणी पोहोचली आहे। राहुल बोंद्रे यांच्या संविधान जागर यात्रेचा दुसरा टप्पा सुरू असून मतदारसंघात संविधान जागर यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। खास करून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या संविधान यात्रेत सहभागी होत असल्याचे चित्र संपूर्ण मतदारसंघात पाहावयास मिळत आहे। युवा वर्गात विशेष उत्साहामुळे मतदारसंघाचे चित्रच बदलून गेले आहे। लोकशाहीच्या रक्षणासाठी, बेरोजगार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संविधान जागर यात्रा माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना 120 गावांचा प्रवास संपलेला आहे। केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात युवा जागा झाले असल्याने येणाऱ्या काळात मोठा बदल होणार असल्याचे मत माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केले। मध्ये पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी हमी भावासाठी आंदोलन करत आहेत। त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे। त्यांची मागणी अत्यंत साधी सरळ आहे की 2014 साली या देशाचे पंतप्रधान होण्याच्या आधी नरेंद्रभाई मोदी यांनी जे आश्वासन दिले त्यामध्ये महत्त्वाचं आश्वासन शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून होतं की त्यांना त्यांच्या खर्चावर आधारित दुप्पट नफा मिळेल एवढा आम्ही भाव देऊ आणि तसा कायदा आम्ही पारित करू। पण 10 वर्ष झाली, नरेंद्र मोदी आमच्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान हे ते आश्वासन साफरित्या विसरले आणि म्हणून शेतकरी लाखोच्या संख्येने दिल्लीकडे कूच करतायत। त्यांना अडवलं गेलं। त्यांना बॉर्डरवरच, हरियाणाच्या बॉर्डरवर भाजपाचे मुख्यमंत्री जिथं आहेत, भाजपाचे सरकार ज्या राज्यामध्ये, तिथं अडवलं गेलं। शंभू बॉर्डर पासून अनेक बॉर्डरवर लाखो शेतकरी आज तिथं थांबलेले आहेत, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यांच्यावर पोलीस अश्रुधुराचे बॉम्ब सोडतायत, ड्रोननी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करतायत, प्लास्टिकच्या गोळ्या त्यांना मारतायत। आणि या सगळ्या याच्यामध्ये एक 3 दिवसाच्या आधी एक बुजुर्ग शेतकरी, पहिला शेतकरी या याच्यातला शहीद झाला। 7-8 शेतकऱ्यांचे डोळे गेले आणि आज एक तरुण शेतकरी, 25 वर्षाचा शेतकरी आज शहीद झाला। खरं तर दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत, त्यांच्या हमी भावासाठी आंदोलन करतायत, त्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करतायत आणि सरकार त्यांना आंदोलन करू देत नाही। पण इकडे दुर्दैवाने चिखलीमध्ये मात्र आज लावणी महोत्सव सुरू आहे। काय दुर्दैव आहे, दुष्काळ पडलाय, सलग दुसरं वर्ष आहे दुष्काळाचं आणि अशा या दुष्काळी वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन अर्ध झाले, शेतकऱ्यांना भाव नाही, सरकार त्यांना मागच्या वर्षीची मदत या वर्षी देत नाही आणि या वर्षी तर चकार शब्दही मदतीचा काढत नाही। तिथं आमचे लोकप्रतिनिधी मुख घेऊन गप बसलेत। सत्ताधारी पक्षाचे हे लोकप्रतिनिधी कुठेही एक अवाक्षर बोलायला तयार नाहीत आणि या शेतकऱ्यांच्या दुःखावर, जखमेवर मलमपट्टी करण्याच्या ऐवजी लावणी महोत्सव करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम ते करतायत। मी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून याचा तीव्र शब्दामध्ये जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। आपल्याला सध्या चिखली शहरामध्ये लावणी सुरू असताना आपल्या सोबत युवा पिढी जास्त संख्येने, याबद्दल काय बोलणार? निश्चितपणे आज तिकडे लावणी महोत्सव सुरू असताना इकडे मात्र संविधानाचं रक्षण करण्यासाठी, देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी म्हणजे हजारोच्या संख्येने युवक, हजारोच्या संख्येने सर्व जाती धर्माचे लोक सगळे एकत्रित, वेगवेगळ्या पक्षांचे लोक, पक्षभेद, जातीभेद सगळं विसरून एकत्रित येत आहेत आणि एवढ्या रात्री देखील एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। ते हेच सांगतायत की तिकडे लावणी महोत्सवात तुम्ही मस्त असाल, इकडे शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनामध्ये व्यस्त आहे, आम्ही त्या शेतकऱ्यांच्या सोबत आहे, आम्ही आमच्या देशाच्या लोकशाहीच्या सोबत आहे आणि आज तुम्ही तिकडे लावणीमध्ये बायांना नाचवताय, उद्या ही जनता
या सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर नाचवल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, तरुण एक्झाम साठी जाताना ते पेपरची फी 1000 रुपये असताना देखील तो पेपर फुटतो, याबद्दल आपलं काय मत आहे? आज या सरकारच्या राज्यामध्ये, या भाजप सरकारच्या राज्यामध्ये सगळंच अशाच पद्धतीनं सुरू आहे. मागे तलाठ्याच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल की म्हणजे जेवढे गुण आहेत त्याच्यापेक्षा जास्त गुण, म्हणजे 100 जर गुण असतील तर 116 मिळाले. अशा पद्धतीचं एक जगातलं एक अद्भुत आश्चर्य सगळ्यांना पाहायला मिळालं. मुलं मेहनत घेतात, MPSC ची तयारी करतात, बोर्डाच्या परीक्षांची तयारी करतात आणि तिथं पेपर फुटतात. यामध्ये सरकारी जे हस्तक आहेत त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. हे सरकारच प्रचंड महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे आणि त्यांच्याकडून याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी निश्चितच नाहीयेत.